नमस्कार. आपण सुंदर दिसावे, व्यवस्थित दिसावे यासाठी आपण आपल्या चेहऱ्याची किती काळजी घेतो, वेगवेगळे प्रोडक्ट यूज करत असतो, परंतु चेहऱ्याबरोबर पाय देखील महत्वाचे आहे. पायांची तळवे याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. कधी कधी बघा चालताना आपण व्यवस्थित नाही चाललो किंवा ठेचकळलो तर आपल्याला कोणतरी म्हणतं वय झालं का, म्हातारे झालंय का. यासाठी आपले पाय आणि पायांचे तळवे हे मजबूत असणे खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पायांच्या तळव्यांचे कोणते ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस केले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला गुडघेदुखी असेल किंवा पायांचे काही दुखणे असेल ते खूप प्रमाणात कमी होईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. आपलं वय 60 झालं किंवा 60च्या वरती आपलं वय झालं तर आपल्याला गुडघेदुखी, पायांचे दुखणे चालू होत असते. पूर्ण गुडघ्यामध्ये, पायामध्ये खूप पेन होत असते. तर त्याचबरोबर तुमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू असेल, तुम्ही कोणत्या गोळ्या खात असाल, त्याचबरोबर तुम्ही हे ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस केले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला आराम मिळेल. आपल्या तळव्यांमध्ये, आपल्या पायांच्या तळव्यांमध्ये पूर्ण आपल्या ज्या नसा असतात त्या पूर्ण पायांच्या नसा असतात, ते पूर्ण पायाला कनेक्टेड असतात. पायांच्या नसा ह्या प्रेस करणं खूप महत्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणते ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस केले पाहिजे की जेणेकरून तुमच्या पायांना, पायांच्या तळव्यांना पूर्ण रिलॅक्स वाटेल, तुमच्या गुडघ्यांना रिलॅक्स वाटेल. त्यामुळे आता आपण बघूयात. तुम्हाला हे हातून व्यवस्थित दिसत नसले का साइड मधून व्यवस्थित दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल की काय काय प्रेस केले पाहिजे. व्हिडिओमध्ये कधी कधी लांबून असल्यामुळे कधी कधी ते कॅप्चर होत नाही, परत कमेंट येतात मॅडम व्यवस्थित दिसत नाही. आता कडाने दाखवते, तुम्हाला व्यवस्थित दिसेल या पद्धतीने. सुरुवातीला पूर्ण तेल घ्यायचे एका वाटीमध्ये. मी आता घेतलं नाही, ऑलरेडी हात माझे थोडेसे सॉफ्ट आहेत त्यामुळे मी घेतलं नाही. परंतु तुम्ही मसाज करताना, ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस करताना तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपल्याला चांगलं वाटेल. पूर्ण या पद्धतीने पूर्ण अंगठ्यांपासून सुरुवात करायची, पूर्ण स्लोली प्रेस करायचं. बघा, दोन आपले अंगठे आहेत, सुरुवातीला या भागामध्ये प्रेस करणे. जास्त प्रेशर द्यायचं नाही, हळूहळू पद्धतीने प्रेस करायचं. सकाळी किंवा संध्याकाळी हा तुम्ही ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस केले पाहिजे जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, सकाळी किंवा संध्याकाळी. आणि हे मोजून तुम्ही 5 ते 10 मिनिटं करायचं. कधी कधी कमेंट बॉक्स मध्ये विचारतात की किती वेळ करायचं. मोजून 5 ते 10 मिनिटं तुम्ही करणे. या पद्धतीने दोन्ही पण अंगठ्याने प्रेस करायचं. काय केलं मी, जो अंगठा आहे, अंगठा कुठून चालू होतो, पूर्ण चालू होतो या पूर्ण रेषेमध्ये प्रेस केलं. अंगठ्याच्या दोन्ही पण नखांच्या साईडने प्रेस केलं, थोडस प्रेशर दिलं या पद्धतीने. त्यानंतर दुसरं बोट हळूवार पद्धतीने करणे, जास्त घाई नाही, गडबड नाही, स्लोली करणे. जास्त प्रेशर द्यायचं नाही, जेवढं आपल्याला सहन होईल तेवढंच अलगद प्रेस करणे या पद्धतीने. स्लोली अजून एक दाखवते. त्यानंतर तिसरं बोट. त्यानंतर चौथं. घरात कोण वयस्कर व्यक्ती असेल, त्यांची गुडघेदुखी दुखते, पाय दुखतात त्यांचे, या पद्धतीने तुम्ही प्रेस करणे. मी दाखवते त्याप्रमाणे. वय झाल्यानंतर बघा काही समजत नाही, जेव्हा आपले गुडघे दुखतात, पायांच्या नसा दुखतात, त्यावेळेस काही समजून येत नाही बघा. आणि आजकाल तर वय व्हायच्या आधीच 30 मध्ये 35 मध्ये दुखायला चालू होते. पूर्ण लाईननी मी प्रेस करते. बघा, हे पूर्ण अंगठा कुठून चालू होतं, पूर्ण ह्या लाईन मध्ये, सेकंड बोटांच्या लाईन मध्ये, ह्या लाईन मी पकडते, लाईन असे प्रेस करते पूर्ण या पद्धतीने. ज्या लाईन आहे त्या पूर्ण प्रेस करायचे. त्यानंतर थोडस अजून तेल घ्यायचे हाताना, या पद्धतीने पूर्ण मसाज करणे. पाय थोडासा चोळायचा. ॲक्युप्रेशर पॉइंट प्रेस करणे खूप महत्वाचे आहे. खूप रिलॅक्स वाटते. झोपण्याच्या आधी केले तरी चालेल, तुम्हाला चांगली झोप लागेल आणि पाय दुखायचे थोड्या प्रमाणामध्ये कमी होईल.
त्यानंतर दुसऱ्या पायाला बघूयात. कडकडीने दाखवते कारण तुम्हाला व्यवस्थित दिसेल. व्यवस्थित दिसणे गरजेचे आहे. तुम्ही त्या पद्धतीने करणे. या पद्धतीने पूर्ण आपला जो अंगठा चालू होतो तो अंगठ्याच्या एका लाईन मध्ये प्रेस करायचं. लाईनशीर पूर्ण ह्या नसा कनेक्टेड असतात. जेव्हा आपण इथे प्रेस करतो त्यामुळे पूर्ण पायाला, गुडघ्याला, पायांच्या नसामध्ये रिलॅक्स वाटायला चालू होते, आरामदायक वाटायला चालू होते. त्यामुळे पायांच्या तळव्याला या पद्धतीने प्रेस करणे किंवा मसाज करणे महत्वाचे आहे. स्लोली करायचे. जास्त फास्ट नाही. आपल्याला कुठे जायचं नाही. गडबड नाही. वेळ काढून करायचे बघा. 5 ते 10 मिनिटच मोजून. जास्त पण वेळ नाही. परंतु करायची. केल्याशिवाय समजत नाही. तुम्ही नुसता व्हिडिओ बघचाल किंवा नंतर सोडून दिसाल तर तुम्हाला त्याचा फायदा नाही होणार. माझ्यासोबत केले तर तुम्हाला जाणवेल. किंवा व्हिडिओ संपल्यानंतर जेव्हा तुम्ही कराल तेव्हा माझा व्हिडिओ लावून द्यायचा आणि स्वतः करायला बसायचे. मला त्याचा खूप इफेक्ट जाणवेल. हळूवार पद्धतीने करायचे. जास्त गडबड नाही. मी जसं दाखवते त्या पद्धतीनेच करणे. पूर्ण रिलॅक्स वाटते बघा. खूप रिलॅक्स वाटते. नंतर करंगळीच्या इथून पण पूर्ण हे करायचं. प्रेस करायचं. ह्या लाईन अशा प्रेस करायची. एक लाईन पकडायचं आणि प्रेस करायचं. थोडस तेल घ्यायचं हातावर. याप्रमाणे मी तुम्हाला जसं दाखवलंय त्या पद्धतीने तुम्ही करणे. एकदम हळूवार करायचे. जास्त गडबड नाही, गोंधळ नाही. तेल घ्यायचं. तुम्हाला जेव्हा सकाळी वेळ असेल सकाळी तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर झोपण्याच्या आधी तुम्ही केलं तरी चालेल. परंतु करा. केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही त्याचा इफेक्ट किती आहे, किती आरामदायक वाटते. दररोज तुम्ही केले पाहिजे. पूर्वी बघा आपल्याला काय शरीरामध्ये विषबाधा झाली किंवा शरीरात काय प्रॉब्लेम झाला त्यावेळेस दवाखाने नव्हते, काय नव्हते. त्यावेळेस ते असे गुरुजी यायचे किंवा पायावर असे लेप लावून द्यायचे बघा. त्यावेळेस आपल्या शरीरात कुठे पण काय पण प्रॉब्लेम असतात तर पायांमध्येच ते लेप लावायचे. कारण आपल्या शरीराचे पूर्ण जे अवयव असतात, ऑर्गन असतात ते आपल्या पायाशी, आपल्या पायांच्या तळव्याशी ते कनेक्टेड असतात. जेव्हा इथं काही प्रेस केलं जातं तेव्हा या भागामध्ये, गुडघ्यांमध्ये, पायांमध्ये पूर्ण रिलॅक्सेशन झालं होतं. आरामदायक वाटतं. आपल्या घरामध्ये, अवतीभोवती, आपल्या कॉलनीमध्ये कुणाला पायांचे प्रॉब्लेम असतात किंवा कोणत्या प्रेशर पॉइंट प्रेस करायचे हे माहित नसेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. जर तुम्हाला गुडघे दुखी असेल, गुडघे खूप प्रमाणामध्ये दुखत असतील तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी इथे दिलेली आहे. इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.